इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये बोलत असताना बऱ्याचशा वेळेस नाही का, हो का, असं का या प्रकारचे जे शब्द आहेत ते वाक्याच्या शेवटी लावले जातात. हे अशा प्रकारचे शब्द लावणं म्हणजेच टॅग लावणं असतं. म्हणजेच काय, समोरच्याला आपलं जे म्हणणं आहे ते म्हणणं पटवून देण्यासाठी किंवा आपल्या म्हणण्यावर समोरच्याचं कन्फर्मेशन एक प्रकारचं घेण्यासाठी ज्या प्रकारचे जे टॅग वापरले जातात या टॅगलाच इंग्रजीमध्ये क्वेश्चन टॅग असं म्हटलं जातं. यावर आधारित असलेले जे प्रश्न आहेत वर्ग 10वी वर्ग 12वी सह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे जे स्टुडंट्स असतात या स्टुडंटसाठी हमखास विचारले असतात. पाहूया आज आपण क्वेश्चन टॅग अगदी पुढच्या 2 मिनिटांमध्ये. सपोज एखादा सेंटेन्स असेल, डुईंग हिज वर्क. हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग या पद्धतीने विचारलेला असतो. ऍड अ क्वेश्चन टॅग. यानुसार दिलेलं वाक्य जसंच तसं लिहून घ्यायचं. वाक्य काय आहे, सुधीर वॉज डुईंग हिज वर्क. ओके. त्यानंतर हा जो फुल स्टॉप असतो या ठिकाणी कॉमा करायचा आणि दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरलेलं आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब कुठलं वापरलेलं आहे, वॉज वापरलेलं आहे. हे सहाय्यकारी क्रियापद इथे पुढे वापरायचं. जर दिलेलं वाक्य होकारवाचक असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारवाचक येणार आणि जर दिलेलं वाक्य नकारवाचक असेल तर क्वेश्चन टॅग मात्र होकारवाचक येणार. हे सेंटेन्स जे आहे ते होकारवाचक आहे, त्यामुळं या वॉजला N' या पद्धतीनं नॉट हे नकारवाचक असलेला जो शब्द आहे तो शब्द जोडायचा आणि दिलेलं जो सेंटेन्स आहे त्या सेंटेन्स मध्ये जो कर्ता आहे, कोण कर्ता आहे, हा सुधीर. या सुधीरचं प्रथम पुरुषी सर्वनाम इथं वापरायचं आहे, म्हणजे कोण, ही. आणि शेवटी प्रश्नचिन्ह, म्हणजे वॉजंट ही याचा काय झाला, हा एक प्रकारचा क्वेश्चन टॅग झाला. अशाच प्रकारचं सेकंड एक्झाम्पल जर समजा दुसरं पाहिलं आपण, जर वाक्य असेल अनिता इज, सेंटेन्स आहे अनिता इज पेलिंग अ पोटॅटो. आता याच प्रकारचा असलेले जे सेंटेन्स आहे या सेंटेन्स जर समजा आपल्याला आन्सर तयार करायचं झालं, म्हणजेच क्वेश्चन टॅग जर समजा या सेंटेन्सचा करायचं झालं तर कशा पद्धतीने करणार, दिलेले सेंटेन्स जसं लिहून घ्या. अनिता इज पेलिंग अ पोटॅटो. ओके. फुल स्टॉप जो आहे ते त्या ठिकाणी काय वापरणार, कॉमा. आणि दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरलेलं आहे, इज. हे इज सहाय्यकारी क्रियापद इथे घ्यायचं. दिलेलं वाक्य होकारवाचक आहे त्यामुळे याला काय येणार, नकारवाचक, म्हणजे नॉट. या पद्धतीने N' हा प्रत्यय आपण इथे जोडणार. त्यानंतर काय करणार, अनिता हिचं प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणजे फर्स्ट काय, शी. आणि शेवटी प्रश्नचिन्ह, म्हणजे इजंट शी हा काय झाला, क्वेश्चन टॅग झाला या सेकंड सेंटेन्सचा. म्हणजेच काय, क्वेश्चन टॅगचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवणं खूप सोपं असतं. फक्त 2 गोष्टी इथे लक्षात ठेवणं आवश्यक असतं. पहिली जी आहे, जर दिलेलं वाक्य होकारवाचक असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय येतो, नकारवाचक येतो. आणि जर दिलेलं वाक्य नकारवाचक असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय येतो, होकारवाचक येतो. म्हणजे या पद्धतीने हे सेंटेन्स तुम्ही सहजपणे करू शकता. पाहूया आणखी दुसरे काही नियम.